गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. नमस्कार, मी धनंजय पवार. गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. पुणे जिल्ह्यात भावाच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने सख्या भावाचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार चन्होली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी तपासात तत्काळ हालचाल करत आरोपी भावासह खुनात सह आरोपी असलेल्या वहिनीस अटक केली आहे. हा प्रकार 4 जुलै रोजी रात्रीपासून ते 5 जुलै रोजी सकाळी 11:30 दरम्यान पठारेमळा येथील वर्ल्ड सिटी सिक्युरिटी केबिन समोर घडला. मयत धनुदादा लकडे वय 33 यांच्या डोक्यावर अज्ञात व्यक्तीने घातक शस्त्राने वार करून खून केला. याबाबत दिघी पोलीस ठाण्यात BNS कलम नंबर 103(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकाऱ्यांनी CCTV फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवली असता खून करणारा इसम मयताचा सख्खा भाऊ सोमनाथ दादा लकडे वय वर्ष 19 असल्याचे निष्पन्न झाले. त्यास पोलिसांनी काळे कॉलनी पुणे येथून अटक केली. चौकशीत त्याने मयताच्या पत्नी शीतल लकडेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे खून केल्याची कबुली दिली. मयत त्याच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने त्यांनीच खोटे नावाने फिर्यादही दिली होती. या प्रकरणी मयताची पत्नी शीतल धनु लकडे वय वर्ष 25 हिला देखील खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याच्या तपास व कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त SD आव्हाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे तसेच गुंडा विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाच्या अंमलदारांचे महत्त्वाचे योगदान राहिले. दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले असून पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत. भेटूया लवकरच दुसऱ्या बातमीमध्ये.